अनुभव आल्यानंतर प्रचिती येते. कारण अनुभवानंतर माणसं करतात. माणुसकी आणि माणुसकी कसं आहे, आता लाखो रुपये लोकांकडे आहेत, भरपूर पैसा आहे, पण माणसाकडे भरपूर पैसा आहे, पण माणुसकी शून्य झाली. कारण प्रत्येकाला डोळा आहेत, पशु प्राण्यांना सुद्धा डोळा आहेत, प्रत्येक मनुष्याला डोळा आहे, पण फार कमी लोकांना माणसं दिसतात. मग बाकीच्यांना काय दिसतं? पैसा आणि स्वार्थ. कारण माणुसकी ही जर जिवंत कोणी ठेवली असेल तर वारकरी संप्रदायाने. आणि संस्कार, मी खरं सांगतो की हे पृथ्वीच शेषाच्या डोक्यावर तरली असं म्हणतात, पण मला वाटतं की ही संत विचारानं तरली. कारण संत विचारामुळे सामान्य जीवाला जगण्याचं कायदो किंवा सामान्य जीवानं आनंदी जगावं आणि आनंदी जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन आणि विचार चांगलं घेऊन जगणं, प्रेम द्यायचे. कारण प्रेम हे देवाचं. मी प्रेम मला चांगली दिसली म्हणजे प्रेम नाही, ते प्रेम फाजील आहे. कारण प्रेम हे परमात्म्याचं देणं आहे, देवाचं देणं आहे. कारण जो देवावर प्रेम करतो ना, आपाप सर्व जीवावर प्रेम करतो. त्यामुळे प्रेम हे देणं ईश्वरच आहे आणि ईश्वर वर प्रेम केल्यानंतर तुम्ही सर्व जीवावर प्रेम करता. कुणाविषयी मत्सर नाही, दोष नाही. आणि ज्या